धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. दीक्षा देव निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सहोवाच स एष देहात्म्यमानिनां सत्वादिगुण विशेष विकल्पित कुशला कुशल समवहार विनिर्मित विविध देहावलिभिर योग संयोगाद्यनादि संसारानुभवस्य द्वारभूतेन षडेन्द्रियवर्गेण तस्मिन् दुर्गात् भवद सुगमे ध्वन्या पतित ईश्वरस्य भगवतो विष्णोर्वशवर्तिन्या मायया जीवलोकोऽयं यथा वणिक्सार्थोऽर्थपरः स्वदेह निष्पादित कर्मानुभवः श्मशानवद शिवतमायां संसाराटव्यां गतो नाद्यापि विफल बहुप्रतियोग हस्तत्तापोपशमनीं हरिगुरुचरणारविन्द मधुकरानुपदवी मवरुन्धे यस्यामुहवा एते षडिंद्रियमानानामानः कर्मणा दस्यव एव ते. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे भवाटवीच्या अर्थाकडे आपण आलेलो आहोत. भवाटवी म्हणजे काय? जे या ठिकाणी रूपकात्मक वर्णन आपण आतापर्यंत ऐकलं, त्या रूपकात्मक वर्णनाचं विवरण ते करतायत की हे जे व्यापारी आहेत, वणिक सार्थोर्थ पराह, जे व्यापारासाठी निघालेले आहेत, हे कोण आहेत? अहो, हे दुसरे कुणी नाहीत, आपणच आहोत. आपणच या जन्मामध्ये हजारो जीव जे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून देहात्ममानी नाम, जे देहालाच सर्वस्व मानतात, त्याचप्रमाणे देहातील शुभ आणि अशुभ अशा प्रकारच्या गुणाप्रमाणे मिश्र चांगलं किंवा वाईट असं कर्म करतात. असे हे कर्मानुभव या दृष्टिकोनातून विविध कर्म करणारे तुम्ही आम्ही सगळे जीव म्हणजे व्यापारी आहोत. आता हे व्यापारी निघालेत कशाला? अहो, स्वार्थार्थोपराहा, पैसे मिळवायला निघालेत, काहीतरी संपादन करायला निघालेत, काहीतरी व्यापार करून कुटुंब भरण्यासाठी तत्पर आहेत. परंतु देवाचं गुरुचं स्मरण ते विसरलेले आणि यांना जेव्हा ते संसाररूपी अरण्यामध्ये, भव म्हणजे संसार, हा भवारण्य ज्याला भवाटवी असं म्हणता येईल, जे जीवारण्य, हा जीव अरण्यामध्ये प्रवास करतोय. आता अरण्याची कल्पना आपल्याला शहरामध्ये येणार नाही, परंतु आपण जर एखाद्या खरोखरच अरण्यामध्ये गेलो तर आपल्याला रस्तेच सापडत नाहीत. कारण आपण शहराच्या दृष्टिकोनातून विचार करतो. शहरामध्ये पाट्या असतात, दुकानाच्या पाट्या असतात, रस्त्याला नावं असतात, काही खुणा असतात, काही माणसं असतात, त्यांना आपण विचारू शकतो, काही चौक असतात, त्याला काही नावं असतात. पण अरण्यामध्ये सगळं सारखं दिसतं. सगळीकडेच झाडी आहे, सगळीकडेच वन आहे, सगळीकडेच हा सगळा निसर्गाचा परिसर आहे. खुणाच कळत नाही, सगळे रस्ते सारखे. आणि म्हणून अरण्यामध्ये गेला माणूस म्हणजे तो फसल्याशिवाय राहत नाही. तो गरगर गरगर फिरत राहतो. जर कोणी सोबत साथीला अरण्यातले रस्ते माहीत असलेला असेल तर आपल्याला हे कळू शकतं. अन्यथा अरण्यामध्ये आपण जर हरवलो तर परत येणं मुश्किल आहे. कारण सगळेच झाड आहेत, सगळेच मोठमोठे वृक्ष आहेत, सगळ्याच ठिकाणी जलाशय आहेत, सगळ्याच ठिकाणी हिरवीगार झाडी आहे आणि सगळ्याच ठिकाणी वेगवेगळे फसवणारे रस्ते आहेत. सांगायचं तात्पर्य असं की आपलं संसार हे असाच आहे, आपल्याला फसवणार आहे. सगळीकडे आपण या संसारामध्ये एकदा अडकलो की आपल्याला रस्ता सापडत नाही आणि रस्ता कोणाला विचारावा हेही आपल्याला कळत नाही. कारण सगळेच आपल्याप्रमाणे भ्रमित झालेले असतात आणि म्हणून गुरुला रस्ता विचारावा, गुरुला मार्ग विचारावा. मार्ग म्हणजे रस्ता आणि या ठिकाणी मार्ग म्हणजे रस्ता आणि मार्ग म्हणजे अध्यात्माचा मार्ग, परमार्थाचा मार्ग, आत्मकल्याणाचा मार्ग, मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग हा फक्त गुरु सांगू शकतो. आणि म्हणून तो गुरु किंवा ईश्वराची प्रार्थना विसरतो आणि मग त्याला चोर लुटतात. हे चोर कोणते आहेत?
अहो हे 6 चोर म्हणजे काम क्रोधादी हे सगळे चोर. काल सांगितल्याप्रमाणे कामिनी का तन मानो कहिये सघन बन, जहां जो जाए वो भूलेहू परतू है. कवीने असं म्हटलंय की अहो एका कामिनीचं, स्त्रीचं देह हाच एक अरण्य, जो जिथे जातो तो तिथे विसरून येतो स्वतःला, आत्मविस्मरण त्याला होतं, तो तिथेच भुलतो आणि परत मात्र येण्याचं नाव घेत नाही. कारण ती अरण्य कशामुळं, अहो तिच्या चालण्यामध्ये हत्ती आहे म्हणे, कुंजर है गती, अहो तिथं हत्ती आहेत म्हणे. कोणते, अहो तिची चाल हीच हत्ती आहे. आणि कटिका हरिको भय थांबे, कटी म्हणजे आपण म्हणतो ना सिंहकटी, सिंहकटी म्हणजे सिंहासारखी कंबर. आता हे स्त्रीचं सौंदर्यात्मक वर्णन आहे, पण इथं कवीने वेगळ्या अर्थाने घेतलंय. कोणत्या अर्थाने घेतलंय, कवी असं म्हणतो की अहो तिच्या कमरेमध्ये सिंह आहे, म्हणजे इथं वाघ आहेत, इथं सिंह आहेत, इथे लांडगे आहेत आणि इथे चोर आहेत. म्हणले कोणते चोर आहेत, अहो कुछ है पहाड जहा काम चोरू रहतू है. कुछ म्हणजे अर्थात हा स्तनभार म्हणजे जणू काही पर्वत आहे, आणि त्या पर्वताच्या तिथे काम चोरू रहतू है, काम रूपी चोर राहतायत. तेव्हा काम काम हा माणूस हा चोरून करणारी गोष्ट आहे. चोरून करणारा माणूस हा चोरून करतो. काम काही सर्वांना सांगून करत नाही. काम याचा अर्थ विकार. तेव्हा काम विकार हा माणसाला तोंड लपवायला लावतो. तो चोर आहे, तो चोरासारखा येतो आणि चोरासारखी आपली चोरी करून जातो. असो, याप्रमाणे ते म्हणतात की हे वृक साल कोणते आहेत, यामध्ये तुम्ही म्हणाला लांडगे गिधाड हे कोणते आहेत, अहो म्हणले हे पोरं बाळ आहेत हे सगळे. अहो तुमचे लचके तोडतात. मुलगी म्हणते मला हे पाहिजे, मुलगा म्हणतो मला ते पाहिजे, नातू म्हणतो मला हे पाहिजे. याप्रमाणे नातेवाईक आणि मुलं बाळ हे आपली लचके तोड करतात आणि आपल्याला स्वतःचा आत्मविचारच करू देत नाहीत. ते म्हणतात याप्रमाणे हे गंधर्व नगर त्याला दिसतं, त्याला सुंदर सुंदर अशा प्रकारच्या भूलभुलैया दिसतात आणि भूलभुलैयाच्या मागे तो धावतो, परंतु प्रत्यक्षात त्याला आपल्या जीवनामध्ये काहीच मिळत नाही. आणि धूळफेक ते त्याच्या डोळ्यामध्ये होते. ती धूळफेक करणारी कोण आहे, या ठिकाणी मी कोणाला नाव ठेवत नाही, पण भागवतकारणी जे सांगितलं ते सांगतो. प्रमदया रोहमारोपित, प्रमदा आपली स्त्री हीच वावटळ आहे, वावटळ. ती आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकते, धूळफेक करते आणि निघून जाते. आपल्या डोळ्याला काही दिसत नाही, आपण डोळे चोळीत राहतो. अहो धूळफेक करणं म्हणजे आपली फसवेगिरी करणं, आपल्याला फसवणं. याप्रमाणे आपले डोळे यांनी या धुळेने धुंद होऊन जातात. आणि ते म्हणतात की मग हे अपुण्य वृक्ष कोणते आहेत, अहो तुम्ही म्हणालात ना तिथे अपुण्य वृक्ष. अहो अपुण्य वृक्ष म्हणजे जिथे जिथे तुम्ही विश्रांती घ्याल, जिथे जिथे तुम्ही आधार शोधाल, ते तुम्हाला फसवतात. तुम्ही ज्याचा ज्याचा आधार शोधणार ते सगळे आधार तुमच्यापासून तुम्हाला त्रासदायकच ठरणार. म्हणून ते म्हणतात कारस्कर काकतुंडाद्य द्रुम लता विशोदान पान वधुभर याद शून्य द्रविणान. याप्रमाणे काही मिळत नाही. पापवृक्ष हे तुम्हाला त्रास देणारेच ठरतात. आणि शेवटी तो म्हणतो की तो या व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जातो खरा, परंतु बंधीना गृहीत असा स्वकुटुंबाय क्रुध्यती. याप्रमाणे तो झोपतो, परंतु निद्रा म्हणजे अजगर आहे. तो अजगराच्या तोंडात जातो आणि तिथे स्वतःला फसतो. निद्रा म्हणजे अजगर असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे जे दुर्जन लोक आहेत, जे आपल्या सगळेच काही चांगले लोक आपल्याला भेटतात असं नाही, काही वाईटे लोक भेटतात. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांच्या संख्यांना सुद्धा दुर्जनाची संगती ही चुकली नाही. म्हणून ते म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. शेवटी निंदकच भेटले, दुर्जनच भेटले. आणि याची दुर्जन एवढे भेटले की संत तुकाराम महाराज म्हणतात लिंबाची या झाडा साखरेचे आळे आपली ती फळे नसंडीचं. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळं घातलं काय आणि तुपाचं पाणी घातलं काय, आपली ती फळे नसंडीचं. तो कधी आंब्यासारखा गोड होणार नाही. असे दुष्ट तुकाराम महाराजांनाही दिसले, भेटले, त्यांच्या संपर्कात आले. आपल्याला देखील कदाचित भग्नमान दंष्ट्रो. आणि हे दुर्जन म्हणजे कोण आहेत, अहो काटे कुपाटे म्हणजे दुर्जन आहेत. दंदशुकैरलब्ध निद्राक्षणो दंदशुक. या ठिकाणी काटे कुपाटे, त्याचप्रमाणे गर्भरूप दात असलेले जे आपल्याला या ठिकाणी त्रास देतात.
त्याचप्रमाणे तो पडतो म्हणले त्या विहिरीत पडला, अंधकूपात पडला. हे अंधकूप कोणतं आहे? अहो म्हणले हे अंधकूप म्हणजे विषय सुखाच्या नादाने तो तिथे पडला आणि विषयाचं सुख तर मिळालंच नाही. विषयाचं सुख कोणतं मिळालं? त्या या मोहळामधून एक 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 थेंब गळत होता, एवढे एक थेंब भर विषयाचं सुख मिळालं आणि त्याच्यात तो आनंद मानू लागला. म्हणून ते म्हणतात कस्मिन स्म कच्चित काम मधुलवान विचिन्वन. मधुलवान गोड लागलं म्हणले आणि ओठावर तो थेंब पडल्याबरोबर गोड लागलं. वा वा वा, तो चट 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 साठू लागला आणि याच्या नादामध्ये सगळं दुःख विसरला. त्याप्रमाणे ते म्हणतात यदा परदार परद्रव्याणी धानो राज्ञा स्वामीर्भवा निहत पतत्य पारे निरये. निरये म्हणजे दुःखामध्ये पडतो. म्हणून निवृत्ती शब्द दुःखदायक आहे. म्हणून नैऋत्य दिशा ही वाईट का मानली तर ऋती ऋतीच्या विरुद्ध आहे. ऋत म्हणजे ईश्वराचा निसर्गाचं भगवंतांनी केलेलं नियंत्रण, त्याला ऋत म्हणतात, सत्य म्हणतात. सत्य आणि ऋत हे वेगवेगळ्या एकाच अर्थाने आलेले आहे. सत्य म्हणजे व्यावहारिक सत्य आणि ऋत म्हणजे पारमार्थिक सत्य. तेव्हा निवृत्त म्हणजे अर्थात असत्य म्हणजे वाईट, आणि म्हणून नैऋत्य दिशा वाईट आपण मानतो. म्हणून निरये हा शब्द आहे दुःखासाठी. या ठिकाणी ते म्हणतात अथच तस्मादुबधयापि कस्मान स्मित्मात्माना संसारवन मुद्वा हरंती. याप्रमाणे तो दुःखामध्ये वैदिक आणि तांत्रिक क्रिया करत जातो आणि दुःखातच पडतो. शेवटी त्याला त्रिविध ताप त्रस्त करतात. वात, वर्ष, शीत अर्थात ह्या गोष्टी म्हणजे त्रिविध ताप आहेत. त्याला उन्हाचा त्रास होतो, त्याला थंडीचा त्रास होतो, त्याला पावसाचा त्रास होतो. क्वचित शीत वाताद्यनेकाधी दैविक भौतिकात्मीयानाम दशानाम. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. या ठिकाणी अध्यात्म शब्द शरीरासाठी आहे. काल चिंतन करताना त्यांनी म्हटलं की अध्यात्म शब्द वेगवेगळ्या अर्थाने, हो मान्य, वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. अध्यात्मशास्त्रीय एक अंतरंगची अधिकारी आहे. या ज्ञानेश्वराच्या शब्दामध्ये अध्यात्माचा अर्थ वेगळा आहे, मेटाफिजिक्स आहे. इथे मात्र तो शरीर या अर्थाने आलेला आहे. आत्मा शब्दाचा अनेक अर्थ आहेत. आत्मा शब्दाला आत्मा शब्द आत्मा या अर्थाने जसा आहे आत्मन, तसा आत्मा शब्द देहासाठी सुद्धा आहे. आणि म्हणून मला अनेक लोक विचारतात, अहो म्हणले आपण म्हणतो मृत आत्म्याला शांती मिळो. मृत आत्मा शब्द कसं काय वापरला हो म्हणले त्यांनी? आत्मा तर मरत नसतो. अहो पण तुम्हाला हे कळतं का? मेलेल्याचा आत्मा असा या ठिकाणी आपल्याला समास करावा लागेल. म्हणून मृत झालेल्याचा आत्मा असा समास करावा लागेल, षष्ठी तत्पुरुष समास. आम्हाला समास कळत नाहीत आणि आम्ही मात्र आपली तर्कबुद्धी लढवतो. मृत आत्मा शब्द योग्य आहे का? जो मेला आहे तो आत्मा मरत असतो का? अशा पद्धतीच्या तर्कबुद्धीला अर्थ नसतो. कारण आपण आपल्याच तर्काने जर चाललं तर आम्हाला भाषा कशासाठी दिली आहे, भाषेचं ज्ञान कशासाठी दिलंय असो. म्हणून आपल्याला शास्त्राच्या पद्धतीने जावं लागेल, शास्त्राचा अभ्यास करावा लागेल पहिल्यांदा आणि मग प्रश्न विचारायला लावे लागतील. आता तो धर्मजिज्ञासा म्हणणं सोपं आहे. धर्म म्हणजे काय? आता सो ब्रह्मजिज्ञासा हे म्हणणं सोपं आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा शास्त्र योनित्वात, शास्त्र म्हणेल ते सोडावे, ते राज्य हि तृण मानावे. आधी शास्त्राचा अभ्यास करा आणि मग प्रश्न विचारा, असा आमचा प्रश्न आहे, असा आमचा मुद्दा आहे. म्हणून या ठिकाणी अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. इथे अध्यात्म शब्द अधि आत्मा म्हणजे देह, दैहिक या अर्थाने आलेला आहे. सगळीकडेच तो आलाय तसा असा अर्थ मात्र नाही. म्हणून दशानाम प्रति निवारण कल्पो दुरंत चिंतया विषण्णा असते. या ठिकाणी अशा शीत, वात, वर्षा या तीन गोष्टीमुळे म्हणजे या त्रिविध तापामुळे तो तप्त होतो. त्रिविध तापे पोळला तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. याप्रमाणे या विविध मार्गाने तो त्रस्त होतो, विवेकहीन बनतो आणि देवमायेच्या मध्ये तो तल्लीन होतो. शेवटी ते म्हणतात क्वापि देवमाया स्त्रिया भुजलतोपगूढ प्रस्कन्न विवेक विज्ञानो यद्विहार ग्रहारंभाकुल हृदयस्तस्मात् श्रयावसक्त. आता तो इतका आसक्त होतो, स्त्रीमध्ये एवढा आसक्त होतो. त्याने वर्णन केलंय स्त्रीमध्ये का आसक्त होतो याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. सुत, दुहित्र, कलत्र, भाषितावलोक विचिष्टाप हृत हृदय. तो गोडवाणीने, अहो कुणी गोड बोललं की माणूस आकर्षित होतो, कुणी गोड वागलं की आकर्षित होतो, कोणी हसलं की बरं वाटतं. तेव्हा हास्य, लास्य, गोड वागणं, त्याचप्रमाणे मधाळ बोलणं, साखर पेरणी यामध्ये माणूस फसतो
आणि म्हणून माणूस फसतो कशामुळं, तर या सगळ्या गोष्टीमुळे. ज्याप्रमाणे एखादा हरिण गोड असणाऱ्या गाण्यामध्ये अडकतो, किंवा त्यांनी वर्णन केलंय, मी कालच उल्लेख केल्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग वासिष्ठ देखील काव्य लिहिलेले, योग वासिष्ठावर देखील टीका लिहिलेली आहे. आणि ती लिहित असताना त्यांनी असं म्हटलंय, आणिके द्रव्य असती ते सेविलिया माझविती. जसं चक्रधर स्वामींनी म्हटलंय, आणिके या द्रव्ये सेवलिया माझविती, स्त्री दर्शन मात्रेच माझवी, म्हणून चित्रीची स्त्री न देखावी. इथे महानुभाव पंथ देखील हेच सांगतो, चित्रीची स्त्री न देखावी, किंवा न स्पृशेत दारवीमपी, असं भागवतकार सांगतात. न स्पृशेत दारवीमपी, अगदी लाकडाच्या बाहुलीला देखील स्पर्श करू नये. का हो? त्याने सांगितलंय, विद्वांसमपि कर्षती, कितीही मोठा जरी ज्ञानी असला तरी तो सुद्धा बंधनात अडकतो. आणि असा अनुभव आहे, असा पूर्वीचा अनुभव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या स्त्री भोगाचा निषेध करताना सांगितलंय, आणिके द्रव्य असती ते सेविलिया माझविती, वनिता भ्राम्यगती दर्शन मात्रे. ज्ञानेश्वर महाराज देखील योगवासिष्ठाच्या अनुवादामध्ये हेच सांगतात. आणि जेणे समाधीस्तू हरू चेष्टविला, अहो ज्यांनी समाधीत असलेल्या शंकराला देखील फिरायला लावलं, मोहिनीच्या नादाला नाही का लावलं. पराशरू भुलविला, पराशर ऋषींच्या मागे पराशर ऋषी देखील भुलले आणि विश्वामित्रू केला प्रेम पिसा. विश्वामित्रांच्या सारख्यांना सुद्धा शेवटी त्या मेनकेच्या नादी लागावंच लागलं, आणि त्या अप्सरेच्या नादी तोही लागला. याप्रमाणे जैसे कंसुभ द्रुमाचे प्रथमाग्र तुटे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे कंसुभ द्रुमाचे प्रथमाग्र तुटे की अधिक फुटती फाटे. ज्याप्रमाणे तो कंसुंभ नावाचा काही द्रुम आहे, काही एक झाड आहे, त्याचा एक फाटा तोडला की त्याला अधिक फाटे येतात म्हणे. तैसे वनिता संगे घटे, त्याप्रमाणे वनिता संगे, घटे म्हणजे घडे. या ठिकाणी घट आणि घड हे आपण जसं घट म्हणजे घडा असं म्हणतो, त्याप्रमाणे घट म्हणतं ड आपण घ्यावं लागेल. कुकर्म, एक कुकर्मानंतर दुसरं कुकर्म, त्याची मालिका सुरू होते. स्त्रीच्या नादी लागलं, आधी तो तिच्या हास्यावरती जातो, मग ओळखीवर जातो, मग गप्पा मारण्यामध्ये जातो, मग तिच्या हास्य विनोदाने तल्लीन होतो, आणि मग तिच्यामध्ये इतका गुरफटतो की तिच्यातून तो बाहेरच पडू शकत नाही. म्हणून ते म्हणतात, त्रैलोक्य राजा निश्चितू सुरनंदन निभ्रांतू, तू इंद्रू झाला भगांकितू स्त्री निमित्त. जैसे अर्काचे खीर, काल आपण बघितलं की ज्याप्रमाणे आपल्याला या अनेक गोष्टी दिसायला दुधासारखी दिसणारी गोष्ट, अर्क म्हणजे रुटीचं झाड. रुटीचा झाड जर त्यातलं आपण पान तोडलं तर त्यातला दूध बाहेर पडतं. दूध म्हणजे पांढरा पदार्थ बाहेर पडतो. ते काही दूध नसतं, पण पांढरं दुधासारखं दिसतं. पण ते जर आपण प्राशन केलं तर ते विष समान आहे. आणि म्हणून नुसत्या दिसण्यावर जाऊ नका, काय भुललासी वरली या रंगा. म्हणून ते म्हणतात, तैथे तारुण्याचे निधारे उठती लावण्याचे भवरे, भवो लागती विस्तारे कटाक्ष वळसे. अहो माऊली एवढ्या चिंतनामध्ये किती बारकाव्याने सगळं मांडतात की तारुण्य एकदा आलं की माणूस त्या तारुण्याच्या नादामध्ये उठती लावण्याचे भवरे, या लावण्याच्या भोऱ्यामध्ये अडकतो आणि कटाक्ष वळसे, स्त्रीच्या कटाक्षाकडे, प्रेमाकडे, प्रेमवीक्षणाकडे पाहून तल्लीन होतो. त्यांनी वर्णन केलंय, पुढा उभी की जे हरिणी मृग तटस्थ होय देखुनी. पुढे एखादी हरिणी उभी करावी की मृग त्या हरणीच्या नादात इतका तल्लीन होतो की त्याला हरणीशिवाय दुसरं काही दिसत नाही, आणि मग एखादा व्याध बरोबर त्याला बाण मारतो. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा स्त्रीच्या नादी लागलात, आणि जर लागलात तर वनिता कुरंगी दीपू. स्त्री म्हणजे एखादी कुरंगी आहे, हरणी आहे, आणि काळ टपलेलाच आहे तुम्हाला बाण मारायला, म्हणून काळू मारी अदृश्य रूप. काळ हा अदृश्य रूपाने नर मृगू, ते तुम्ही नररूपी मृगाला, तुम्ही नर आहात, अर्थात नराला, मृगाला ठार मारण्यासाठी काही लागत नाही, फसवण्यासाठी काही लागत नाही. केवळ बोलणं, हसणं, केवळ भुवई उडवणं, डोळे, भुवई उडवण्याचा संदर्भ हा डोळे मारणे या अर्थाने सुद्धा आलेला आहे. याप्रमाणे डोळे मिचकावणं, या सगळ्या विक्षेपामधून, या सगळ्या विभ्रमांच्या मध्ये तो अडकतो. आणि ते म्हणतात की लोक विचेष्टिताप हृदय,
अपहृत होतं, हृदय जिंकलं जातं आणि आत्मानमजित आत्मा पारेन धसित तमसी, आणि तो या अंध कूपामध्ये पडतो. या ठिकाणी याप्रमाणे मिथुनी भावा, तो केवळ या साक्षात भगवंताचा विचार सोडून, गुरुचा विचार सोडून तो या स्त्री पुत्र धन यांच्या नादी लागून संसाराच्या व्यापातापात अडकतो. ग्राम्य कर्मणैव विस्मृत कालावधी, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. ग्राम्य कर्मणैव विस्मृत कालावधी, आणि किती काळ गेला कळत नाही. आपण बघितलं ना पुरंजनाच्या कथेमध्ये, अहो क्षणार्धमिव राजेंद्र, ते म्हणतात एका क्षणात संपलं. अहो आपण म्हणतो अहो झालं काय, तारुण्य संपलं? नाही, मी अजून तरुणच आहे. हे काय केसाला काळं लावलंय, मिशा काळ्या केल्यात? अहो केसाला काळं लावलं, मिशा काळ्या केल्या आणि ब्युटी पार्लर मध्ये गेलं म्हणजे काय तुम्ही तरुण राहता का? आपण लोकांना फसवतो फक्त, आणि लोकांना नव्हे आपण आपल्यालाही फसवतो. परंतु खरं तारुण्य क्षणात निघून जातं. क्षणार्धमिव राजेंद्र व्यतिक्रांत नवम वया. खरं म्हणजे सुखाचा काळ ही तेवढाच वेळेला जातो आणि दुःखाचा काळही तितक्याच वेळेला जातो. परंतु आपल्याला दुःखाचा काळ खूप दिवस असल्यासारखा वाटतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सुखा पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत आहे वडे. त्याप्रमाणे ते म्हणतात की सुखाचा काळ, भोगाचा काळ हा कधी संपला कळत नाही. ग्राम्य कर्मणैव विस्मृत कालावधीही, आपल्याला वेळेचंही भान राहत नाही, काळाचं भान राहत नाही आणि आपण अजूनही तारुण्याच्या कैफामध्येच तल्लीन राहतो. ते म्हणतात अरे आता तरी तुम्ही जागे व्हा, मृत्यूचं स्मरण ठेवा, मरणाचे स्मरण असावे. म्हणून वत्सलो व्यवाय क्षणा, तो व्यवायामध्ये अर्थात स्त्री पुत्र यांच्या नादामध्ये, केवळ सुखामध्ये, केवळ मैथुनामध्ये आणि संभोगामध्ये तल्लीन राहतो. ते म्हणतात ग्रहेषु रंसेव यथा वानर सुतदार वत्सलो. उदाहरण त्याने दिले वानराप्रमाणे, मुद्दाम शब्द वानर वापरलाय. अहो तुम्ही नर आहात याचा विचार करा, तुम्ही वानर नाहीयेत, परंतु वानरासारखं, अर्थात वानरांच्या मध्ये ज्याप्रमाणे कुणी कोणाशीही कधीही रममाण होतं, त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या प्रकारच्या धर्म कर्म सोडून रममाण होता, आसक्त होता आणि भोगामध्ये तल्लीन होता. याप्रमाणे आणि मृत्यू कधी तुमच्या समोर उभा राहायला कळत नाही. हा मृत्यू रूप हत्ती तुमच्या समोर उभा राहतो. ते म्हणतात क्वचित क्षीणधन शयासनात, आणि मग सगळे पैसे संपतात. पैसा संपतो, चोर सगळं लुटून नेतो, जवळ काहीच राहत नाही, द्रव्य नाही, धान्य नाही, धन नाही, कपडे नाहीत, लत्ते नाहीत, काही राहत नाही. आणि लोक सुद्धा तुमचा तिरस्कार करायला लागतात. मग तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाता, गावात तर तुम्हाला कोणी विचारत नाही, मग गावाबाहेर जाता, गावाबाहेर दुसऱ्या शहरामध्ये, दुसऱ्या गावात, दुसऱ्या राष्ट्रामध्ये, परदेशात पळून जाता. परदेशात पळून गेलं म्हणून काय झालं, कर्म तुमच्या सोबतच आहे ना. अहो परदेशात तुम्ही गेलात, लोकांच्या पासून दूर गेलात, पण तुमचं कर्म तुमच्या सोबत आहे ना. आणि मग तिथे पुन्हा तुमचे वेगळे संबंध सुरू होतात. तिथे पुन्हा तुम्ही नवीन लग्न करता. भारतात लग्न केलंय हे सांगतच नाहीत, भारतामध्ये मुलं बाळ आहेत हे सांगतच नाहीत, भारतात पत्नी हे सांगतच नाहीत. तिथे पुन्हा नवीन पत्नी, नवीन मुलं बाळ तिथे जन्माला घालता आणि तिथे स्त्रिया तुमच्या सोबत राहतात. याप्रमाणे ते म्हणतात तुम्हाला वसित मतिस्ततो व मानादिनी जनादिविल भते. याप्रमाणे पण तिथून मात्र तुम्हाला कुणी येऊ देत नाही. एकदा तिथं गेल्यानंतर तिथून येऊ देत नाही. त्याचा आरब्ध येश नरलोक सार्थो यमध्वना पारमुपदिशंती. आणि यातून तुमची सुटका नाही. जोपर्यंत साधूची संगत तुम्हाला लागत नाही तोपर्यंत त्यातून सुटका नाही. ज्याप्रमाणे ते म्हणतात की असा हा जो जीव आहे तो संसार रूपी अरण्यामध्ये भ्रमित राहतो, सगळीकडे परिभ्रमण करतो, हिंडत राहतो, सुखाच्या शोधात जातो पण सुख मात्र लाभत नाही, धनाच्या शोधात जातो पण धन मात्र प्राप्त होत नाही. आणि याप्रमाणे यदिदम योगानुशासनम वा एतवरुंधे यन्यस्त दंडा मुनय उपशमशीला. आणि याप्रमाणे ते म्हणतात की जोपर्यंत तुम्हाला भगवंताचं आणि गुरुचं स्मरण होत नाही तोपर्यंत तुम्ही यातून मार्ग काढू शकणार नाहीत. तेव्हा याचा शेवट करताना त्यांनी या भवाटवी बद्दल बोलत असताना शेवटी सांगितलंय की भरतासारखं कर्म कुणी केलं नाही, भरता इतका त्यागही कुणी केला नाही, आणि एखाद्या मशकाची आणि गरुडाची जशी बरोबरी होऊ शकत नाही तशी इतर योगी आणि भरत यांची बरोबरी होऊ शकणार नाही. याप्रमाणे या भरताने या राजाला
रहुगणाला ज्ञान सांगितलं आणि रहुगणाला तत्वज्ञान झाल्याबरोबर त्याने नमस्कार केला भरताला आणि तो तिथून निघून गेला आणि भरताचं आख्यान या ठिकाणी त्यांनी समाप्त केलं. पुढे या 15व्या अध्यायामध्ये पंचमस्कंधाच्या 15व्या अध्यायामध्ये भरताचा वंश सांगितलाय की भरताचा पुत्र नंतर सुमती झाला. सुमतीच्या नंतर पुढे त्याचे अनेक पुत्र पौत्र झाले. त्यामध्ये गय नावाचा एक राजा झाला. गय हा मोठा श्रेष्ठ होता. त्याने यज्ञयाग केले आणि तोही मोठा सर्वत्र पुण्यवान म्हणून गाजला. त्यानंतर पुढे या गयंत्याम चित्ररथा, त्या गयंतीपासून त्याला चित्ररथ, सुगती, अवरोधन वगैरे पुत्र झाले आणि पुढे त्यांच्या वंशाचं वर्णन या ठिकाणी केलंय. बिंदुमान हा पुत्र झाला आणि नंतर एका मुलीचाही जन्म झाला. पुत्र शतम कन्याच विषू याम कलजा धम्म, विषूची नावाची ती त्याच्या बायकोपासून शतजित आदी 100 पुत्र आणि एक कन्या यांचा एक जन्म झाला. अशा प्रकारे प्रियव्रताचा वंश या ठिकाणी समाप्त झाला आणि त्याचं वर्णन केलंय. प्रियव्रतम वंशमिमम वरजश्चरमोद्भवः अकरोत्यदलम कीर्त्या विष्णू सुरगणम यथा. याप्रमाणे हे दोन म्हणजे मनु आणि शतरूपा यांच्यापासून झालेले जे हे 2 पुत्र आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद, हे दोघांचाही वंश या ठिकाणी समाप्त झाला. उत्तानपादाचा वंश आपण पहिल्यांदा बघितला ध्रुवाच्या चरित्राच्या नंतर, पृथू वगैरे, आणि नंतर आता प्रियव्रताचा वंश बघितला भरताच्या आणि भरताच्या पुत्राच्या पौत्राच्या निमित्ताने. त्यानंतर भुवनकोशाचं वर्णन पंचमस्कंधामध्ये चाललेलं आहे. भुवनकोश म्हणजे मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे की भूगोलाचं वर्णन. म्हणजे भागवत हा ग्रंथ आपल्याला सगळ्या प्रकारच्या शास्त्रामध्ये निपुण करणारा ग्रंथ आहे. तो केवळ गोष्टी माष्टी सांगणारा ग्रंथ नाही, याच्यात इतिहास आहे. हा सगळा इतिहास आहे, ऐतिहासिक कथा आहेत. या ऐतिहासिक कथेला थोडं रंजक केलेलं आहे ही गोष्ट वेगळी, परंतु यामध्ये विज्ञान सांगितलंय, यामध्ये तत्वज्ञान सांगितलंय, यामध्ये भूगोल सांगितलाय, यामध्ये खगोल सांगितलाय, नद्यांचं वर्णन आहे, पर्वतांचं वर्णन आहे. आणि हे कशासाठी? तर सगळं ज्ञान माणसाला मिळालं पाहिजे. या भुवनकोशाच्या वर्णनामध्ये ते म्हणतात, आधी तुम्हाला जोपर्यंत सूर्याचा प्रकाश जातो त्यापर्यंतचं सगळं वर्णन मी तुम्हाला या ठिकाणी भूमंडलाच्या विस्ताराचं वर्णन करणार आहे. भूमंडलाचा विस्तार किती आहे? आता या भूमंडलाचा विस्तार किती आहे इथून यांनी सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात, प्रियव्रताने जसे या सूर्य एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला अंधार असायचा, म्हणून त्याने रथच्या निमित्ताने रथ फिरवून जे रथाच्या चकाऱ्या निर्माण केल्या त्यामध्ये 7 चकाऱ्या आहेत आणि म्हणून हे सप्तद्वीप त्यातून निर्माण झाले. त्यात पाणी साठलं, त्यातून सप्तद्वीप निर्माण झाले. आणि या पूर्ण भुवनकोशाची जर व्याप्ती लक्षात घेतली तर ती किती आहे हे त्यांनी सांगितलंय की आत आणि बाहेर हा याचा विस्तार 1,00,000 योजन आहे. आणि कमलपत्राच्या समान, म्हणजे कमलपत्र ज्याप्रमाणे आधी छोटं, मग त्यापेक्षा मोठं, त्यापेक्षा मोठं, असे त्याच्या आतमध्ये पर्णांची, पानांची किंवा त्याच्या कमलपत्राची व्यवस्था असते, त्याप्रमाणे संपूर्ण भुवनकोश कमलपत्राप्रमाणे आहे. आणि या कमलपत्राप्रमाणे असणारा जो भुवनकोश आहे त्यामध्ये अनेक पर्वत आहेत, विविध प्रकारच्या नद्या आहेत आणि यामध्ये याचा विस्तार आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. पूर्व आणि पश्चिम दिशेला समुद्र आहेत, त्याचप्रमाणे हजारो योजन वाहणाऱ्या नद्या आहेत आणि 10-10 पटीनं याचा विस्तार अधिकाधिक वाढत जातो. आता इथं जे म्हटलंय 10-10 पटीनं वाढत जातो, याला मुद्दाम उदाहरण देतो की जयंत नारळीकर सारखे वैज्ञानिक देखील असं म्हणतात की हे विश्व सतत वाढतंय, विस्तार पावतंय, हजारो पटीने विस्तार पावतंय. 10-10 पट प्रत्येक. आता भूमी आहे, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे जे 5 पंचमहाभूत आहेत, हे पंचमहाभूत 10-10 पटीने वाढतायत, याचा विस्तार वाढतोय. आणि म्हणून याच्या विस्ताराच्या अनुषंगाने ते म्हणतात इलावृत आहेत, त्याच्या दक्षिण आणि बाजूला हेमकूट नावाचा पर्वत आणि हिमालय नावाचा पर्वत आहे. तेव्हा हिमालय पर्वताचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तेव्हा इलावृताच्या दक्षिणेच्या बाजूला निषध, हेमकूट आणि हिमालय असे 3 पर्वत आहेत. त्याप्रमाणे पूर्व आणि पश्चिम बाजूला ते नील पर्वत पसरलेला आहे. 10-10 योजन असा त्यांचा विस्तार आहे.
आणि यांच्यामध्ये क्रमशः हरिवर्ष, किंपुरुष, भारतवर्ष यांच्या सीमा आहेत. म्हणजे हरिवर्ष, किंपुरुष आणि भारतवर्ष यांच्या सीमा आहेत. यांच्याबरोबर याच्याशिवाय मंदर, मेरुमंदर, सुपार्श्व आणि कुमुद हे पर्वत आहेत. त्याप्रमाणे इथे सर्व स्त्रिया, देवस्त्रिया ह्या स्नानासाठी येत असतात आणि तिथे परिव्रढासह सुर ललना आपल्या सर्व देवांच्या सह तिथे स्नान, त्याचप्रमाणे आपलं सर्व आनंद घेण्यासाठी तिथे येतात. मंदराचल हा एक पर्वत आहे आणि त्या मंदराचलाच्या तिथे एक मोठाच्या मोठा आम्रवृक्ष आहे. त्याप्रमाणे एक जांभळाचा वृक्ष आहे. त्या जांभळाच्या वृक्षामध्ये मधून ते जांभूळ, इतकं मोठ्या प्रमाणातलं हे जांभूळ आहे की ते सगळीकडे त्याचा सुगंध पसरलेला असतो. हत्ती एवढं मोठं असे हे जांभूळ आहे. आणि याचं वैशिष्ट्य असे की याला अंठोळी नाही. म्हणजे पहा, त्यावेळेला सुद्धा ही संकल्पना आहे कोणती, सीडलेस. आज ज्याला आपण म्हणतो सीडलेस, तो सीडलेस संकल्पना त्यावेळेला सुद्धा त्यांनी वापरलेली आहे की अंठोळी नसलेलं, आतमध्ये कोणती बी नसलेला हा जांभूळ आहे. हत्ती एवढं मोठं आहे आणि ते या ठिकाणाहून त्या जांभूळ जे आपोआप खाली पडतं, पडल्यानंतर ते जे वाहत 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 नदीमधून येतं आणि जर वाळलं तर त्याच्यापासून जंबू नद नावाचं सुवर्ण तयार करण्यात येतं. हा मुद्दाम या ठिकाणी सांगतो. जंबूनद सुवर्ण, देव जे अंगावर सुवर्ण धारण करतात ते जंबूनद सुवर्ण आहे. आणि म्हणून जांबूनद असं वर्णन अनेक ठिकाणी, जांबूनद सुवर्ण. देवांच्या वर्णनामध्ये, देवांच्या अंगावरच्या सोन्यामध्ये जांबूनदाचं वर्णन आहे. आणि जे राक्षस किंवा महादेव वगैरे सुद्धा यांच्या अंगावर जे काय आहे सोनं नाणं किंवा राक्षसांचं जे वर्णन आहे त्यामध्ये हाटक नावाचं सोनं आहे, ते राक्षस धारण करतात. किंवा बाकी जे असुर प्रवृत्तीची मंडळी हे हाटक नावाचं सोनं धारण करतात. महादेवांच्या पासून सुद्धा हाटक म्हणून हाटकेश्वर असा शब्द महादेवाला वापरलेला आहे हे आपल्याला माहित असेल. तेव्हा हाटक हे सोनं असुरांचं आहे किंवा असुर धारण करतात, त्यांच्यापासून निर्माण झालेलं. आणि जांबूनद हे सोनं मात्र देव धारण करतात. आणि त्याने वर्णन केलंय की यांच्यापासूनच पुढे हे जांबूनद सुवर्ण त्यांनी वर्णन केलंय. एवं जंबू फला मत्तु निपात विशीर्णा. आणि तिथे जांबूनदम नाम सुवर्णम भवती असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जांबूनद नावाचं सुवर्ण त्या जांभळाच्या रस जेव्हा हे होतो, विशुष्क होतो, त्यांच्यापासून ते जांबूनद सुवर्ण तयार करतात आणि त्याच्यापासून अलंकार तयार करतात. या सगळ्या देवस्त्रिया युवतीभीर मुकुटकटकटी सूत्राद्याभरण रूपेण खरु धारयंती. आणि त्यांच्यापासून हे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार तयार करून धारण करतात. ते कुठून सोनं आणतात, कोणत्या दुकानदाराकडून आणतात, पुन्हा गाडगीळकडून आणतात का कुठून आणतात आपल्याला माहित नाही, पण त्यांनी जांबूनद सुवर्णाचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा आणि इथे कुठेही हा जो काळ आहे, हा जे ठिकाण आहे, इथे माणसाला घाम येत नाही, त्रास होत नाही, श्रम होत नाहीत. पहा तुम्ही, आपल्याकडे आपण जेव्हा एसी मध्ये बसलेलो असतो तेव्हा आपल्याला घाम येत नाही, आपल्याला श्रम झाल्यासारखे वाटत नाहीत. म्हणून तर मोठमोठ्या कंपन्यांच्या मध्ये एसी लावलेले असतात, भरपूर काम व्हावं म्हणून आणि कामाचे श्रम किंवा कंटाळा येऊ नये म्हणून. तसा हा जो ठिकाण आहे हे अत्यंत थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्यामुळं तिथे घाम येत नाही, रोगराई होत नाही, कंटाळा येत नाही. बली पलित क्लम स्वेद दौर्गंध्य जरा, तिथे म्हातारपण लवकर येत नाही. बरोबर आहे, जिथे गारवा आहे, थंडी आहे, तिथे म्हातारपण येत नसतं लवकर. जिथे उष्णता आहे तिथे लवकर म्हातारपण येतं. आपण उष्ण कटिबंधात किंवा समशीतोष्ण कटिबंधात भारत आहे म्हणून आपल्याला लवकर घाम येतो. किंवा मुंबईला वगैरे बघा ना तुम्ही, माणूस बेजार होतो. तेव्हा दौर्गंध्य जरामय, तिथे जरा नाही, म्हातारपण नाही, दुर्गंधी नाही, घाम नाही, त्याचप्रमाणे थकवा नाही आणि माणूस यावत जीवन सुखम निरतिशयमेव, मोठ्या आनंदाने माणूस जीवन जगतो. त्याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय की पुढे तत्र भगवत साक्षात यज्ञलिंगस्य. आता गंगेचं वर्णन केलंय की जी गंगा भगवंताच्या पायापासून निघाली, अंगुष्ठापासून निघाली आणि त्या गंगेने सर्व जगाला पवित्र केलेलं आहे. तत सप्त ऋषयस्तात प्रभावमिज्ञा, आणि सप्तर्षिगणाच्या प्रभावातून त्यांची तपस्या ही सिद्ध होऊन त्यांनी जटाजूट वगैरे धारण केलेले, ते गंगेमध्ये स्नान करतात, ते गंगेमध्ये पवित्र होतात. तत्र चतुर्धा विद्यमानो चतुर्नामभीर चतुर्दश, त्याप्रमाणे अलग तिथे वर्णन केलंय. आता
पहा आता जे कोणी तिकडे जातील ते पाहतील, सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा अशा 4 नद्या तिकडून वाहत आहेत आणि त्या 4 नद्या धारांच्या मध्ये विभक्त होतात. म्हणजे ते म्हणतात की गंगा जी वरून पडते, आकाश गंगेतून मेरू शिखरावरून खाली येते, ब्रह्मगिरीवर येते आणि तिथून त्याचे 4 विभाग होतात, 4 प्रवाह होतात. हे 4 प्रवाह कोणते? तर सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा. आपल्याला हे आजही बघायला मिळेल. ज्याप्रमाणे यापासून पुढे ही या 4 नद्या अधीश्वर समुद्रामध्ये जातात आणि सीता ब्रह्मपुरीवरून केशराचलाकडे जाते, त्याचप्रमाणे गंधमादनाकडे जाते, त्यानंतर भद्राश्वाकडे जाते, त्यानंतर चक्षु ही माल्यवान शिखरावरून पुढे बेरोकटोक केतुमाल पर्वताकडे जाते आणि क्षार समुद्राला जाऊन मिळते. त्यानंतर भद्रा ही मेरू पर्वतावरून उत्तरेच्या बाजूला जाते आणि तिकडे दुसऱ्या पर्वतावरून जाऊन शेवटी शृंगवान शिखरावरून उत्तर कुरु देशामध्ये जाते आणि त्यानंतर अलकनंदा ही ब्रह्मपुरीवरून दक्षिणेकडच्या बाजूला जाऊन ती हेमकूट पर्वतापर्यंत जाते, अत्यंत तीव्र वेगाने जाते, हिमालय शिखरावर जाते आणि भारतवर्षामध्ये येते. ही अलकनंदा भारतवर्षामध्ये येते आणि दक्षिणेच्या समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे किती बारकाईने हे वर्णन केलंय या सगळ्या भूगोलाचं, हे आपण पाहण्यासारखं आहे. त्याप्रमाणे हा भारत देश कसा आहे याचं मोठं सुंदर वर्णन इथे केलेलं आहे. तत्रापि भारतमेव वर्षम कर्मक्षेत्र मन्या. हा भारत देश हा कर्मक्षेत्र आहे. म्हणजे आपल्याला कर्म करण्याचं ठिकाण भारताच्या क्षेत्रामध्ये, बाकीचे देश हे भोगभूमी आहेत. अर्थात आपल्याला लक्षात येईल की बाकीचे देश हे भोगभूमी आहेत आणि भारत देश मात्र कर्मभूमी आहे. या ठिकाणी तुम्ही जे जे कराल ते पावे सिद्धी, ते सिद्धीला पावतं. म्हणून हा भारत देश कर्मक्षेत्र आहे. कर्मक्षेत्रे आपण या क्षेत्रामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला गीतेची सुरुवातच अशी दिसते की ज्या कुरुक्षेत्रे, हा कुरुक्षेत्र हे पूर्वी कर्मक्षेत्र होतं, पूर्वी धर्मक्षेत्र होतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, पूर्वी ते धर्मक्षेत्र होतं, नंतर ते कुरुक्षेत्र झालं. तसा भारत हा कर्मक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. या भारतामध्ये सगळे कर्म धर्म आपण करायचे आणि अशा त्यांनी वर्णन केलंय. हे काही मी मनाने सांगत नाही, त्यांनी जे लिहिलं तेवढं सांगतो की जर स्वर्गामध्ये 8 वर्ष आपले राहिले असतील भोगायचे, तर ते 8 वर्ष भोगण्यासाठी भारतामध्ये देव आपल्याला पाठवतात, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तत्रापि भारतमेव वर्षम कर्मक्षेत्रमन्यान्यष्ट वर्षाणी स्वर्गिन्याम पुण्यशेषोपभोग स्थानानी भोगानी स्वर्गपदानी व्यपदिशंती. जर आपले 8 वर्ष शिल्लक राहिले असतील स्वर्गामध्ये, तर देव म्हणतात की आता तुम्ही भारतामध्ये जा आणि 8 वर्ष तिथं आपलं या पुण्याचा भोग घ्या. याप्रमाणे भारतामध्ये आपण हा भोग घेऊ शकतो. इतकी भारताची महती आहे. स्वर्गातपि गरीयसी, म्हणून तर रामचंद्र म्हणतात की माझी भूमी स्वर्गातपि गरीयसी, स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. याप्रमाणे या भारतवर्षाचं वर्णन त्यांनी केलंय आणि या वर्षाचं वर्णन करत असताना हा जो इला वर्ष आहे, त्या इला वर्षाचं वर्णन करताना ते म्हणतात की इथे त्रेतायुगाप्रमाणे काळ असतो. आता मला मुद्दाम या काळाकडे तुमचं लक्ष वेधायचंय की आपण आहोत कलियुगामध्ये, पण इला वर्षामध्ये त्याने असं म्हटलंय की इथे प्रत्यक्ष भगवान नारायण राहतात आणि जिथे या नववर्षा भगवान नारायण जिथे राहतात तिथे नारायणाची मूर्ती विराजमान आहे. नरनारायण, हे नरनारायण जिथे राहतात त्या इलावृत्तामध्ये भगवान शंकर हे पुरुष आहेत आणि इथला जो काळ आहे तो त्रेतायुग समः कालो वर्तते. आता याचा अर्थ काय होतो हे अभ्यासकांनी शोधावं की त्रेतायुगासारखा काळ आहे म्हणजे 10,000 वर्ष एवढं मनुष्याचं आयुष्य आहे. अर्थात थंडीच्या गारव्याच्या ठिकाणी, उंच ठिकाणी, जिथे कुठल्याही प्रकारचे रोग नाही, राई नाही, तिथे माणूस सहज जगेल आणि त्रेतायुगासारखा काळ आहे. त्याचप्रमाणे तिथे यौवन शक्ती माणसाची ताकदवान राहते, त्याचप्रमाणे तो विषय भोगत राहतो आणि इथे यत्र देवपताया स्वय, देवतांच्या स्त्रिया सुद्धा इथे राहतात आणि त्या या ठिकाणी मोठ्या आनंदाने जीवन जगतात. मिथुन व्यवायापवर्ग वर्ष धृतैर गर्भकलत्राणां तत्र तु त्रेतायुग समाह. आणि स्त्रीला
अगदी शेवटी म्हणजे त्याने असं म्हटलंय की 10,000 वर्ष आयुष्य त्यांना असतं आणि इथे सगळा भोग समाप्त झाल्यानंतर जेव्हा 1 वर्षाचं आयुष्य राहतं तेव्हा स्त्रिया गर्भधारण करतात. आता हे आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल की नेमकं काय कसं आहे की अगदी शेवटी गर्भधारण करतात म्हणजे तोपर्यंत ते तारुण्याचा उपभोग घेतात आणि 1च वर्ष शेवटी गर्भधारण करतात म्हणजे त्यांना मुद्दाम दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही. त्याप्रमाणे ओम नमो भगवते महापुरुषाय सर्व गुण संख्यानाय अनंताय व्यक्ताय नमः इति. त्याप्रमाणे हे महत्त्व अहंकार इंद्रियाभिमानी देवता आणि पंचभूत हे आपण जशी दोरी बांधावी एखाद्या पक्षाला त्याप्रमाणे आपल्याला दोरी बांधलेली आहे. कशाची की अहंकार इंद्रियाभिमानी देवता आणि पंचभूताची दोरी आपल्याला बांधलेली आहे आणि त्यामध्ये आपण फिरतो आहोत. त्याप्रमाणे पुढे भद्रश्रवा नावाच्या वर्षाचं वर्णन ते करतात. भद्रश्रवा वर्षामध्ये तस्मै नमस्ते वितथे हिताय इति हरिवर्षेच्यापि भगवान नरहरिरूपेण असते तद्रूप. नंतर भद्राश्व नंतर हरिवर्षाचं वर्णन करतात. हरिवर्षामध्ये प्रत्यक्ष नृसिंह ही देवता आहे. प्रत्येक वर्षातल्या देवता भिन्न भिन्न आहेत. मगाशी आपण इलावृत्ताची देवता बघितली नरनारायण आहे. त्यानंतर इथे प्रत्यक्ष शंकर ही देवता आहे आणि त्यानंतर भद्रश्रवा या हे वर्ष आहे आणि तिथे वर्ष म्हणजे क्षेत्र ठिकाण, वर्ष म्हणजे इयर नाही. तेव्हा तिथे प्रत्यक्ष भगवान हरिवर्षामध्ये नरहरी यांची उपासना केली जाते आणि या ठिकाणी मुद्दाम हा उल्लेख करतो की नरहरीच्या निमित्ताने त्यांनी एक जो उल्लेख केलेला आहे जो श्लोक दिलेला आहे तो श्लोक म्हणजे पसायदान आहे असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही. भागवतामधलं पसायदान कुठे आहे असं जर म्हटलं तर आपल्याला या पंचमस्कंधाच्या 18व्या अध्यायामध्ये दिसेल, 9व्या श्लोकामध्ये दिसेल. हे पसायदान ज्याप्रमाणे माऊलींनी विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछील ते तो लाहो प्राणी जात असं म्हटलंय आणि जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो ही जी प्रार्थना केलेली आहे अशी प्रार्थना या श्लोकामध्ये केलेली आहे भागवतकारांनी. मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलींचा नक्कीच हे सगळं वाचन असेल. स्वस्त्यस्तु विश्वस्य खला प्रसीदताम. मुद्दाम हा श्लोक बारकाईने घेतो, जरा मोठ्याने म्हणतो आणि शांततेने म्हणतो. स्वस्त्यस्तु विश्वस्य खला प्रसीदताम ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया मनश्चित् भद्रम भजता दधोक्षजे आव्यशतान्नो मतिरप्यहैतुकी. या ठिकाणी स्वस्त्यस्तु विश्वस्य खला प्रसीदताम याचा अर्थ काय होतो? अहो जे खळांची व्यंकटी सांडो हाच अर्थ आहे. स्वस्त्यस्तु स्वस्ती म्हणजे आनंद मिळो, कल्याण हो. कोणाचं? विश्वस्य खला प्रसीदताम विश्वातील खलांना सुद्धा आनंद प्रसाद प्राप्त हो, त्यांना सुद्धा सुख प्राप्त हो. ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया आणि सर्व भूतांच्या मध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हाच अर्थ या ठिकाणी आहे. ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया प्रत्येकाच्या ध्येया म्हणजे बुद्धीमध्ये, शिवम म्हणजे कल्याणाची भावना असावी आणि ध्यायन्तु भूतानी प्रत्येक भूतामध्ये भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे आणि म्हणून मनश्च भद्रम भजता दुदोक्षजे प्रत्येकांच्या मनामध्ये या ठिकाणी परस्परांच्या बद्दल मैत्र भावना निर्माण व्हावी, सगळं विश्वाचं कल्याण व्हावं अशा प्रकारची आणि विश्वातील खलांची सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हाच अर्थ या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. म्हणून हे भागवतातलं पसायदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यात प्रसंगांनी प्रत्यक्ष हरिहरी साक्षात भगवान शरीरेना महात्मा झषाणामी वतो यमीप्सितम आणि आत्मा हा आपला झष आहे. झष म्हणजे मासा. मुद्दाम आता थोडं संदर्भ देतो की आपण म्हणतो ना या ठिकाणी झष हा संस्कृत शब्द आहे. झष म्हणजे मासा आणि हा जो मासा जो शब्द आहे तो आजच्या मराठी भाषेमध्ये आपण जेव्हा अनेकदा शब्द वापरतो तिथे काय काम आहे तुझं, तिथं कशाला गेला होता म्हणून आपण त्याला जरा तिरस्काराने बोलतो आणि मग तिथे जो मासा हा जो संस्कृत शब्द आहे झष त्याला आपण मराठी शब्द देखील वापरतो आणि तो मराठी शब्द जरा ग्राम्य असल्यामुळे या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करत नाही. परंतु तिथे आपण मासे मारायला गेलो होतो का असा अर्थ तिथं होतो. तेव्हा त्याप्रमाणे झषाणामिव
आपलं मन म्हणजे मासा आहे आणि भगवंताची कृपा ही पाण्याप्रमाणे. या ठिकाणी म्हणून नृसिंहपाद या ठिकाणी केतुमाल हा सांगितलाय आणि केतुमालाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कामदेव राहतात. केतुमालाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कामदेवाचं निवासस्थान असतं. पतिनाम पुरुषायुषा हो रात्र. त्या ठिकाणी कामदेव असल्यामुळे अर्थातच सगळे आनंदी आहेत, सगळे तरुण आहेत, सगळे श्रेष्ठ आहेत आणि सुदर्शन चक्राच्या तेजाच्या पुढे तिथे काही चालत नाही. त्याप्रमाणे तिथे मनुष्याचं आयुष्य 100 वर्षाचं आहे आणि देवतारूप पुत्रांची संख्या मनुष्याच्या 100 वर्षाच्या आयुष्या इतकी आहे आणि 36 हजार वर्ष माणसं आनंद भोगतात. कन्या आणि परमपुरुष नारायण याचं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी नेहमी त्यांचं रक्षण करत असतं. याप्रमाणे मंद मंद मधुर अशा प्रकारची लीला भगवंताची तिथे चाललेली असते. स्त्रियो व्रतस्त्वा ऋषिकेश्वरम स्वतो ध्याराध्य लोके पतिमाशतेन्यते. याप्रमाणे भगवान कामदेव त्या ठिकाणी राहतात आणि स्त्रिया त्यांची पूजा अर्चा वगैरे करतात. काम त्या ठिकाणी रतिमदन उत्सव जो केला जातो तो या ठिकाणी केला जातो. याप्रमाणे पुढे रम्यक हे भगवंताचं मत्स्यरूप या ठिकाणी आहे. रम्यक वर्षाच्या ठिकाणी मत्स्यरूप भगवान राहतात आणि या भगवान मत्स्यरूपाने पुढे कच्छरूपाने राहणारे हिरण्मय वर्षामध्ये आहेत आणि त्यानंतर आता किंपुरुष वर्षाचं वर्णन ते करतात. या किंपुरुष वर्षामध्ये लक्ष्मणाग्रजम सीतारामाभि राम सीता हे कायम तिथे त्यांची उपासना केली जाते. हा किंपुरुष वर्ष आहे. आपल्याला माहिती आहे की वानर जे रामाला मदत करणारे हे वानर नव्हते, हे किंपुरुष जमातीचे लोक होते. किंपुरुष ही एक जमात आहे. जमात म्हणजे आणि त्यांचं वर्णन जर बघितलं वालीचं, सुग्रीवाचं किंवा त्यांचं शहर रचना बघितली, नगर रचना बघितली तर ती आपल्यासारखीच आहे. त्यामुळे ते काही कमी दर्जाचे होते असं नाही. त्यांना काही आपल्या वानराप्रमाणे ते काही उड्या मारत होते असं नाहीये. म्हणून त्यांना बोलता येत होतं, चालता येत होतं. त्याप्रमाणे किंपुरुष ही एक जमात आहे आणि या किंपुरुष वर्षामध्ये प्रत्यक्ष श्री सीतारामचंद्र ही देवता आहे आणि त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या किंपुरुष वर्षामध्ये प्रत्यक्ष शंका अशी आहे की भगवान सगळ्यांच्या आत्म्यामध्ये आहे, पुरुषांच्याही आत्म्यामध्ये आहे आणि याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष त्याचा अनुभव करतो. आत्मसाक्षात्कार या ठिकाणी आत्मवेत्यासाठी धीर हा शब्द वापरलेला आहे. कश्चित धीर प्रत्यगात्मा न मैक्षत न श्रुतम धीराणाम. या ठिकाणी धीर म्हणजे जो धीरवीर पुरुष आहे. अर्थात धीर म्हणजे केवळ वीर नव्हे, धीर म्हणजे या परमार्थामध्ये जेव्हा योग साधना करणारी मंडळी आहेत ती धीर या धैर्य हा एक गुण सांगितलेला आहे, सात्विक गुण सांगितलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भगवान वासुदेव त्रिलोकी या ठिकाणी राहणार आहे तो धीरवीर पुरुषाच्या मनामध्ये कायम राहतो. याप्रमाणे भारतेपि वर्षे भगवान नरनारायणाख्या अकल्पात आणि भारतवर्षामध्ये नरनारायण रूप असणारा भगवान या ठिकाणी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आहे. आता या ठिकाणी भारताची महती या ठिकाणी गायलेली आहे. भारत कसा श्रेष्ठ आहे. आज आपण ज्याला आपण पॅट्रिऑटिझम म्हणतो नव्या शब्दामध्ये किंवा नॅशनॅलिटी ज्याला मी म्हणतो, त्या पॅट्रिऑटिझम म्हणजे राष्ट्रवाद जर कुठे आला असेल, माझा पूर्ण सिद्धांत असा आहे, यावर माझं पूर्ण अभ्यास आहे आणि मी या निमित्ताने एक स्वतंत्र लेखही लिहिलेला आहे माझ्या भागवताच्या संदर्भातल्या ग्रंथामध्ये की भागवतामध्ये भारताबद्दलचं जे प्रेम व्यक्त झालंय ते जर पाहिलं तर भागवतकारांना भारताबद्दल किती आकर्षण होतं. राष्ट्रवाद म्हणजे काय, त्याचप्रमाणे आपला देश हा किती श्रेष्ठ आहे याबद्दलची महती त्यांनी कशी गायलेली आहे याचं वर्णन इथे आपल्याला दिसेल. विधेही योगन त्वैन स्वभावमिती भारते पिन वर्षे सरिच्छलैहि. सुरुवातीला त्यांनी वर्णन केलंय की या भारतामध्ये काय वर्णन करावं भारताचं. आपण परदेशाचं वर्णन करतो, आपण परदेशाला जावई, पर्यटन करावंही, परंतु भारता इतकं सौंदर्य कुठेच नाहीये, भारता इतकं लावण्य कुठेच नाहीये, भारता इतकी धार्मिकताही कुठेच नाहीये, अंधश्रद्धाही कुठेच नाहीये, परंतु भारता इतका आनंदही कुठेच नाहीये. ते म्हणतात भारतामध्ये ज्या नद्या वाहतात त्या नद्यांचं वर्णन त्यांनी केलंय. किती भारते प्यस्मिन वर्षे सरिच्छलैहि संती बहवो.
कितीतरी नद्या या ठिकाणी वाहतात. अहो काय काय नद्या आणि पर्वतांचं वर्णन या ठिकाणी केलंय. कोणकोणते पर्वत आहेत? मलय पर्वत आहे, मंगल, त्याचप्रमाणे मैनाक पर्वत आहे, त्रिकूट पर्वत आहे, ऋषभ पर्वत आहे, कुटक आहे, कोल्लक आहे, ऋषमुख आहे, श्रीशैल आहे, व्यंकट आहे, महेंद्र, त्याचप्रमाणे विंध्य यासारखे, इंद्रकील यासारखे, शतशः सहस्रशः शैलेस्तेषाम, अशा हजारो पर्वत आहेत. अहो काय वर्णन करावं भारताचं. श्रीशैलाचं वर्णन आपण करतो. आपण जेव्हा श्रीशैलम मल्लिकार्जुनम तिथे जातो तेव्हा श्रीशैलाचं वर्णन करतो, व्यंकटगिरीचं वर्णन करतो. अहो बलराम दादा सुद्धा तिथपर्यंत जाऊन पर्यटन करून आलेले. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की शैलास्तेषाम नितंब प्रभवा नदा, आणि याचं वर्णन हजारो लाखो पर्वत आहेत. त्या पर्वतांचं सौंदर्य काय वर्णन करावं, त्यानंतर नद्यांचं काय वर्णन करावं. एतासामपो भारत्या प्रजानामभिरेव, आणि या भारतामध्ये किती नद्या आहेत त्या नद्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. ही नावं मुद्दाम वाचतो कारण एवढी नावं घेतली तरी सुद्धा आपण पवित्र होतो असं म्हणतो. आपल्याकडे एक प्रथा होती, कोणती की गंगाळ, असं आपण स्नान करण्याच्या भांड्याला गंगाळ म्हणत होतो. कशामुळं गंगाळ? आजच्यासारखा बकेट नाही, गंगाळ. का हो? अहो गंगालय, निदान आंघोळीच्या वेळेला तरी गंगेचं नाव आपल्याला यावं आणि आपण गंगेत आंघोळ केली अशा प्रकारची भावना आपण करावी. का? तुम्ही म्हणाल भावनेने काय होतं? अहो भावनेने सगळं होतं. भावना ही श्रेष्ठ आहे आणि भावना आहेत की हो श्रेष्ठ या तर्काहुनी, असं कुसुमाग्रज यांनी म्हटलंय. तेव्हा भावना ह्या श्रेष्ठापेक्षा, आपल्या तर्कापेक्षा श्रेष्ठ आहेत. भावना मोठ्या आहेत आणि भावनेतूनच आपल्या सगळ्या जीवनाचे व्यवहार होतात. त्यामुळं भव आणि भावना, भव भावनो हरिही, हरी सुद्धा भावनेतूनच निर्माण होतो. म्हणून नुसती गंगालय, गंगाळ अशी जरी भावना केली की मी गंगेच्या पाण्याने आंघोळ करतोय तरी सुद्धा आपण पवित्र होतो. म्हणून ही सगळी नावं मी या ठिकाणी वाचतो जी भागवतकारांनी दिलेली आहेत. चंद्रवसा ताम्रपर्णी अवटोदा कृतमाला वैहायसी कावेरी वेणी पयस्विनी शर्करावर्ता तुंगभद्रा कृष्णा वेण्या भीमरथी गोदावरी निर्विंध्या पयोष्णी तापी रेवा सुरसा नर्मदा चर्मणवती सिंधुरंधा शोण नदौ इत्यादी ह्या नद्या आहेत. यातल्या रेवा वगैरे या नद्यांचा उल्लेख तर कालिदासांनी सुद्धा केलेला आहे त्यांच्या मेघदूतामध्ये. तेव्हा भीमरथी गोदावरी, आपल्या गोदावरीचं सुद्धा वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. त्याचप्रमाणे चर्मणवती, सिंधू, शोण नदी, आपण ऐकलं असेल शोण नदीचं नाव. तेव्हा ही शोण नदी, नदौ महानदी, ही शोण नदी म्हणे या ठिकाणी वेदस्मृती ऋषी कुल्या, त्यानंतर कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वतीचा उल्लेख केलेला आहे. सरस्वती आज गुप्त आहे परंतु त्या काळात वाहत होती. आणि दृषद्वती, गोमती, सरयू, रोधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रुष, चंद्रभागा. शतद्रू नदी तर वेद काळापासून आहे. शतद्रू नदीचं वर्णन वैदिक वाङ्मयामध्ये त्या ठिकाणी आलेलं दिसतं. एका सूक्तामध्ये शतद्रूचं वर्णन आलेलं आहे. ज्या शतद्रू नदीला आज आपण या ठिकाणी त्याच्यावरती मोठं धरण बांधलेलं दिसतं. तेव्हा ही असिक्री, शतद्रू, त्याचप्रमाणे हे पंजाब वगैरे भागामधून या सगळ्या नद्या वाहताना दिसतात. असिक्री विश्वेती महानद्या. याप्रमाणे या नद्यांच्या बरोबरच जन्मभीम त्यांनी वर्णन केलंय की सगळे देव म्हणतात की आम्हाला दुसरं कुठेही तुम्ही जन्म द्यायचा झाला तर भारतात जन्म द्या. भारत हा मोठा श्रेष्ठ आहे. भारत हे मोठं पवित्र ठिकाण आहे. आणि देव म्हणतात अहो अमीशाम किमकार्य शोभनम प्रसन्न येशाम सुदू स्वयं हरिही. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हरीने अवतार धारण केले, ज्या ठिकाणी भगवंतांनी विविध अवतार धारण केले, त्या जी सतलज नदीचा उल्लेख आहे तो शतद्रू आहे. याप्रमाणे आपण वेगवेगळ्या नद्यांचा उल्लेख करतो. आजच्या काळामध्ये नद्यांची नावं बदललेली असतील परंतु आपण जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला या सगळ्या नद्या भारतामध्ये वाहतात आणि त्याचा उल्लेख भागवतामध्ये कसा आहे हे दिसेल. त्याचप्रमाणे देव म्हणतात की अहो अमीशाम किमकार्य शोभनम. अहो काय भारतवर्षामध्ये जन्म घेणं, मनुष्य जन्म प्राप्त करणं यासारखं मोठं भाग्य नाही. मला या ठिकाणी आपला जो पॅट्रिऑटिझम आहे, आपला जो राष्ट्रवाद आहे, आपली जी राष्ट्रीयता आहे, आपला जो ज्याला आपण देशवासियांच्या बद्दलचं प्रेम आहे आणि देशाबद्दलची आत्मीयता आहे ती या ठिकाणी भरभरून वाहताना दिसते. ते म्हणतात काय खरोखर
या देशात जन्माला येणाऱ्यांचे किती महत् भाग्य आहे. ये जन्म लब्धम दृशु भारताचे रे. देव सुद्धा म्हणतात, अहो आम्हाला जर देवा तुम्हाला जन्म द्यायचा ना तर अमेरिकेत देऊ नका, रशियात देऊ नका, दुसऱ्या ठिकाणी देऊ नका, भारतात जन्म द्या. अहो जन्म द्यायचाच झाला तर भारतात द्या. ये जन्म लब्धम नृषु भारताजी रे मुकुंद सैवोपैकम स्पृहायिना. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताने अवतार धारण केले ती भूमी किती श्रेष्ठ आहे. या भूमीवर या ठिकाणी भगवंताचे पावलं उमटलेत. ज्या भूमीमध्ये भगवंताच्या गाथा आपल्याला दिसतात. आणि असं कोणतं पुण्य आम्ही प्राप्त केले की ज्यामुळे आम्हाला या ठिकाणी आयुष्य मिळालं. किम दुष्करैर ना कर्तुभिस तपोव्रतै. क्रतु म्हणजे आम्ही यज्ञ. आम्ही काय यज्ञ याग केलेत, आम्ही कोणत्या तपश्चर्या केल्यात, आम्ही कोणते व्रत केलेत की ज्यामुळं आम्हाला भारतात जन्म मिळाला. दानादि बिर्वा द्विजनेन फल्गुना न यत् नारायण पाद पंकज स्मृती प्रमुष्टा तिनेंद्रियोत्सवात. त्याप्रमाणे आम्हाला नारायणाची स्मृती, भगवंताच्या चरणकमलाची स्मृती ही इंद्रिय भोगातून माणसाला प्राप्त होत नसते. इंद्रिय भोग घेत घेत माणूस नारायणाला विस्मृत होतो. परंतु भारत हा असं क्षेत्र आहे, कर्मक्षेत्र आहे. आपण मगाशी बघितलं की कर्म करण्याचं ठिकाण आहे. भोगभूमी नाहीये भारत, कर्मभूमी आहे. आणि ही कर्मभूमी असल्यामुळेच टिळकांनी सुद्धा गीतेचा अर्थ कर्मपर लावला. हे आपल्याला कळेल. भगवद्गीतेचा जो गीता रहस्य म्हणून ग्रंथ लिहिला तो कर्मपर अर्थ लावला की आम्हाला काम करायचे, आम्हाला कर्म करायचे. आणि ते भारतातच आपण करू शकतो. कल्पायुषां स्थान जयात पुनर्भवात. या ठिकाणी हा उल्लेख फार महत्वाचा आहे की इतर ठिकाणी कल्पभर जरी आम्हाला आयुष्य मिळालं तरी आम्हाला नकोय म्हणे. आम्हाला कल्पभर सुद्धा आयुष्य नकोय. आम्हाला चिरकाल आयुष्य नकोय. आपण म्हणतो ना की काय करायचंय एवढं, धिक्कार असो, हजारो वर्ष आयुष्याला धिक्कार असो, पण क्षणभर आयुष्य जर भारतात जन्माला येऊन जगायला मिळालं तर खरोखर आमच्या जीवनाचं कल्याण आहे. कल्पायुषां स्थान जयात पुनर्भवात क्षणायुषां भारत भूजयो नृप. मला आम्हाला हजारो वर्षाचं आयुष्य नकोय, आम्हाला कल्पभराचं आयुष्य नकोय. आम्हाला केवळ आपण गोविंदाग्रजांच्या एका कवितेत म्हटलंय की हे हजारो वर्षाचं आयुष्य नको. या निष्प्रेम चिरंजीवनते जगी दगडालाही मिळते धिक्तया क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे. अर्थात तो वेगळ्या संदर्भात म्हटलंय, पण हे प्रेम म्हणजे भारताचं प्रेम जर आपण लक्षात घेतलं की हजारो वर्षाचं आयुष्य नकोय. निष्प्रेम चिरंजीवनते जगी दगडालाही मिळते धिक्तया क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे. याप्रमाणे क्षण ते म्हणतात कल्पायुषां स्थान जयात पुनर्भवात. कल्पभर आम्हाला आयुष्य नकोय, हजारो वर्ष आयुष्य आम्हाला नकोय, एक क्षणभर आयुष्य आम्हाला द्या. क्षणायुषाम भारत भूज येऊन नृप. परंतु भारतात आयुष्य द्या क्षणभर. आणि म्हणून आपण म्हणतो की धूर हा हजारो वर्ष धुऱ्याचं आयुष्य काय उपयोगाचं. आकाशामध्ये वीज एक क्षणभर चमकते, परंतु असं क्षणभर चमकणारं भारताचं आयुष्य आम्हाला द्या. क्षणेन मर्तेन कृतम मनस्विना. कारण क्षणामध्ये जीवनाचं कल्याण करण्याची क्षमता भारतामध्ये. म्हणून चिरजीवनता नकोय, चिरजीवन नकोय. या धुरासारखं धुरकट जीवन काय उपयोगाचं. आकाशामध्ये वीज चमकते आणि ती क्षणभर चमकते, तेवढी क्षणभर सुद्धा आम्हाला आयुष्य मिळालं तरी आमचं कल्याण होईल. क्षणेन मर्तेन कृतम मनस्विना संन्यस्य संयात्य भयं पदम हरे. आणि म्हणून ज्या भगवंताच्या ज्या भारतामध्ये नयत्र वैकुंठ कथा सुधापगा. अहो दुसरीकडे भगवंताच्या कथा नाहीयेत, सुधापगा. ते म्हणतात अहो दुसरीकडे नद्या असतील पण गंगा टू होल्गा, गंगेची बरोबरी होलगेशी होईल का. बाकीच्या नद्या आहेत पण गंगा वेगळीच आहे. बाकीच्या ठिकाणी गोष्टी आहेत परंतु भारत वेगळाच आहे. तिथे भगवंताच्या कथा नाहीत, भगवंताच्या कथांचं पवित्र पाणी नाही. आणि म्हणून न साधवो भागवता सदाश्रया. हा तिथे साधू नाहीत, सत्पुरुष नाहीत. आणि म्हणून नाही अत्र यज्ञ शमखा महोत्सवा. हा दुसरीकडे यज्ञ नाहीत, याग नाहीत, कर्म नाहीत, धर्म नाहीत, फक्त खा पी मौज कर एवढंच आहे. खा प्या आणि मजा करा. अहो म्हणून तर कित्येक अमेरिकेतले लोक, कित्येक परदेशातले लोक भारतात कशामुळे आलेत. कित्येक जर्मनीतले लोक भारतामध्ये अहो यात्रा करतात, जत्रा करतात, वेगवेगळ्या पंढरपूरच्या यात्रेला जातात. पंढरपूरच्या यात्रेला जाणारे परदेशी लोक किती आहेत, कशामुळे काय येतात. आपल्याला माहित असेल की गोंधर तुम्हाला माहित नसेल,
गोंथर सोनथायमर नावाचा एक गृहस्थ होता, अभ्यासक होता परदेशी. त्यांनी वारीचा अभ्यास केला, त्यांनी पंढरपूरच्या वारीचा अभ्यास केला, त्यांनी खंडोबाच्या वारीचा अभ्यास केला आणि पुस्तकं लिहिले. आणि खंडोबा गोज फॉर हंटिंग नावाचं त्यांचा ग्रंथ आहे. आणि यातून त्यांनी लहान लहान शेतकऱ्यांना ह्या मेंढपाळांना सुद्धा त्यांनी शिकवलं, संशोधन कसं करावं हे सांगितलं. असा गोंथर सोनथायमर, तो गोंथर सोनथायमरच काय, मोठमोठी मंडळी यापेक्षाही वेगळी आपल्याला दिसतील की जी माझ्या पाहण्यामध्ये आमचे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर युम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली काही परदेशी अभ्यासिकांनी स्त्री अभ्यासकांनी अभ्यास केले. आणि त्यामध्ये कितीतरी अशी नावं मला सांगता येतील की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला, विठ्ठलाचा अभ्यास केला, पंढरपूरचा अभ्यास केला, ज्ञानाचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरांचा अभ्यास केला. हे कशासाठी? ते म्हणतात दुसरीकडे हा आनंद नाहीच आहे, दुसरीकडे हे समाधान नाहीच आहे. आणि म्हणून प्राप्तानृदातीम त्विहे जंतवो. आणि म्हणून भारतवर्षामध्ये ज्ञान आहे, विवेक आहे, कर्म आहे, कर्मोपयोगी सामग्री आहे, संपन्न अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे शंकराचार्य झाले, इथे रामानुजाचार्य झाले, इथे ज्ञानेश्वर झाले, इथे सर्व कालिदास झाले. मग कवी असो, ज्ञान देणारी लोक असो, तत्वज्ञ असो, त्याप्रमाणे भास्कराचार्यासारखे असो, हे सगळे या ठिकाणी झाले. आणि म्हणून भारताचं महत्व काही वेगळे. ऋषी मुनी त्याचप्रमाणे वेदज्ञ हे सगळे इथं झालेत. याही श्रद्धा या बरी हिची भागयो हवी. वासियांना त्यांनी सांगितलंय की खरोखर भारतवासियांचं किती मोठं सौभाग्य आहे की इथे यज्ञ याग झालेत, ज्यांच्या बरही पडल्यात, ज्यांचे तृण पडलेत. आणि या ठिकाणी देवतांच्यासाठी यज्ञयाग झालेत. नावांचा जय जयकार झालाय, नावांचा जिथे नामघोष चालतात, यज्ञ चालतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक कार्यक्रम चालतात. न यद्यत्र न स्वर्ग सुखावशेषितम. स्वर्ग सुख काय करता? स्वर्ग सुख तुच्छ या गोष्टी पुढं. म्हणून ते म्हणतात की स्वर्ग सुख तुच्छ आहे. आम्ही यज्ञ प्रवचन शुभकर्म स्विष्टस्य सूक्तस्य कृतस्य शोभनम ते नाजनाभे, इथे ते नाजनाभे, ते अजनाभ नाभे, इथे अजनाभ वर्ष असं पूर्वीचं नाव होतं भारताचं. त्यामुळे तो उल्लेख केलेला आहे की स्विष्टस्य सूक्तस्य, या भारतामध्ये यज्ञ झाले, याग झाले, त्याचप्रमाणे कर्म झाले, सत्कर्म झाले. आणि म्हणून या भारतामध्ये जन्म घेणारा खरा पुण्यवान आहे. हे पंचमस्कंधामध्ये मुद्दाम सांगतो मी की भारताचं वैभव या ठिकाणी गायलेलं आहे. ते नाजनाभे स्मृतिमज्जन स्यात्. त्या मज्जन करा, त्याच्यामध्ये आनंद घ्या, त्यामध्ये बुडा, त्यामध्ये प्रवाहामध्ये बुडा, भारताच्या आनंदाच्या या धर्म प्रवाहामध्ये बुडा, त्यातला सांस्कृतिक आनंद घ्या. ते नाजनाभे स्मृतिमज्जन जन्मन स्यात्. आणि त्यामध्ये भगवंताच्या स्मृतीमध्ये आपण तल्लीन व्हावं. वर्षे हरिर्यद भजताम शंतनोती. आणि ज्या भगवंताचं शंतनोती, आम्हाला शम म्हणजे कल्याण होईल, कल्याण प्राप्त होईल. आणि याप्रमाणे या भारताचा वर्णन केलेलं आहे. भारताच्या बाजूला सिंहल द्वीप आहे म्हणून सांगितलंय. आज ज्याला आपण श्रीलंका म्हणतो ते सिंहल द्वीप या ठिकाणी भारताच्या जवळ आहे. अशा प्रकारचं वर्णन इथे केलेलं आहे. एवं तव भारतोत्तम जम्बूद्वीप वर्ष विभागो. अशा प्रकारे जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. आता उद्याच्या चिंतनामध्ये प्लक्षद्वीपाचं वर्णन आपण करू. तोपर्यंत थांबू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे